श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींवर आधारित कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पुण्यात होणार महामॅरेथॉन स्पर्धा, राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळानं आयोजित केलेल्या स्वदेशी महोत्सव प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, यशस्वी संस्थेच्या वतीनं शिकाऊ उमेदवारी योजना म्हणजेच अप्रेंटिसशिप या विषयावरील परिषदेचं आयोजन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकात्म मानवदर्शन विषयावरची राष्ट्रीय परिषद आणि गीतरामायणातील काव्यसौंदर्य या विषयावरचं व्याख्यान आणि पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या 50 विद्यार्थ्यांची इस्रोला भेट. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त येत्या 2 नोव्हेंबर रोजी पुण्यात रन फॉर युनिटी या महामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याबाबत अधिक माहिती देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, 2014 पासून देशाच्या प्रधानमंत्र्यांनी माननीय मोदीजींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तानं देशभरामध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याला सुरुवात केली आणि त्यानिमित्तानं देशभरामध्ये राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. देशाच्या अनेक भागामध्ये, अनेक शहरात, अनेक राज्यांमध्ये ही स्पर्धा, ही मॅरेथॉन आता रेग्युलर व्हायला लागली आहे. या वर्षीपासून पुण्यामध्ये ही मॅरेथॉन आता सुरू होतीये. ही महामॅरेथॉन आम्ही 2 नोव्हेंबरला एसपी कॉलेजच्या मैदानावरून सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या विभागामध्ये ही स्पर्धा होतीये, मॅरेथॉन होतीये. एक 21 किलोमीटर असेल, दुसरी 10 किलोमीटर आहे, तिसरी 5 किलोमीटर आणि चौथी 3 किलोमीटर. देशातून अनेक राज्यातनं आज खेळाडू आपला सहभाग निश्चित करतायत. इथिओपियासारख्या एका केनियासारख्या देशातनं सुद्धा धावपटू याच्यामध्ये आपला सहभाग निश्चित करतायत. मागच्या 8 दिवसांमध्ये 10,000 पेक्षा जास्त नोंदणी आमची झाली. त्यामुळे कमीत कमी 20,000 धावपटूंचा सहभाग असलेली एक महामॅरेथॉन होतीये. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळानं ग्रामीण भागातील कारागीर, उद्योजक आणि महिला स्वयंसहायता गटांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशानं पुण्यात स्वदेशी महोत्सव प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते झालं. गेल्या गुरुवारपासून सुरू असलेल्या या प्रदर्शनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाना पेठेतील पुना गोवन इन्स्टिट्यूट इथं आज रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि स्वदेशी वस्तूंच्या खरेदीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावावा असं आवाहन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केलेल्या स्वदेशी वस्तूंच्या वापराबद्दलच्या आवाहनाला अनुसरून खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने हा महोत्सव आयोजित केला आहे आणि या प्रदर्शनात खादीचे कुर्ते, साड्या, पारंपरिक कपडे, मध, मसाले, पापड, लोणचे, कोल्हापुरी चप्पल, चामड्याच्या वस्तू, दिवाळी फराळ, कंदील तसेच कुटीरोद्योगातून अनेक गृहोपयोगी वस्तूंचं विक्री स्टॉल्स तिथे आहेत. सर्व पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा असं पुणेकरांना आवाहन करतोय आणि आपण ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू विकत घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे. पुण्यातील यशस्वी संस्थेनं अप्रेंटिसशिप सुधारणा अधिनियम, परिणाम आणि भविष्यातील वाटचाल या विषयावर नुकतीच एक परिषद आयोजित केली होती. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. केवळ पदवीप्राप्त सुशिक्षित बेरोजगारांची फौज बनवून भागणार नाही, तर आताच्या काळात उपयुक्त ठरतील अशी कौशल्य असलेली कुशल तरुणांची फळी उभी राहिली पाहिजे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिका आणि कमवा योजनेला सामाजिक चळवळीचं स्वरूप द्यावं लागेल असं मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. यशस्वी ग्रुपच्या शिका आणि कमवा या योजनेचे सदिच्छादूत म्हणून अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची निवड यावेळी घोषित करण्यात आली. यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना प्रवीण तरडे म्हणाले, शिका आणि कमवा योजना राबवली जाते. त्या योजनेचा आजपासून मला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलं. त्याबद्दल मी यशस्वी स्किल्स लिमिटेडचे विश्वेश कुलकर्णी सर यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. खूप जबाबदारीचं काम आहे. मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो असल्यामुळे
या कामाचं महत्व, व्याप्ती आणि स्वरूप या तिन्ही गोष्टी मला माहिती आहेत. संपूर्ण महाराष्ट्राची दिशा बदलून टाकेल अशी ही योजना आहे. सगळ्यात महत्वाचं वय वर्ष 18 ते वय वर्ष 25, किमान 10वी उत्तीर्ण आणि शिक्षणाची किंवा काहीतरी नवं शिक्षणाची दुर्दम्य इच्छाशक्ती, हेच महत्वाचं क्वालिफिकेशन आहे. नक्कीच ही सुवर्ण संधी तुम्हाला शिका आणि कमवा योजनेतून मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरत राहील. तुम्ही तयार राहा, या योजनेत सहभागी व्हा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकात्म मानवदर्शन आणि त्याची समकालीन प्रासंगिकता या विषयावरचं राष्ट्रीय चर्चासत्र नुकतंच पार पडलं. विद्यापीठाचा तत्वज्ञान विभाग, भारतीय तत्वज्ञान संशोधन संस्था, केंद्रीय हिंदी संचालनालय यांनी संयुक्तपणे या चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत या चर्चासत्राचं उद्घाटन झालं. भारतीय संस्कृती ही एकात्मता, करुणा आणि मानवतावाद या मूल्यांवर आधारित आहे, असं प्रतिपादन आरिफ मोहम्मद खान यांनी यावेळी केलं. 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली मानवाधिकारांची घोषणा झाली, पण त्याआधीच हजारो वर्षांपूर्वी भारतानं सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः हा सर्वांच्या कल्याणाचा संदेश जगाला दिला आणि हीच भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेली अनोखी भेट आहे, असं आरिफ मोहम्मद खान म्हणाले. उद्घाटन सत्राला विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर, सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अँड रिसर्चचे हरिभाऊ मिराजदार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 2 दिवस चाललेल्या या चर्चासत्राचा समारोप केरळचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्या उपस्थितीत झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित 2047 मधील विकसित भारताचा पाया पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शनात आहे, असं प्रतिपादन राजेंद्र अर्लेकर यांनी यावेळी केलं. आपल्या भाषणात ते म्हणाले, देशाचा विकास होणार आहे, देशाची इकॉनॉमी स्टेबल होणार आहे, विकसित भारत म्हणून आपण पुढे येणार आहोत, सुरक्षा काउन्सिलमध्ये आपण जाणार आहोत, सगळं करणार आहोत आणि सगळा पूर्ण ग्लोब जो आहे, पूर्ण पृथ्वी आपल्याकडे बघणार आहे. आपल्याकडे आपण त्याला विश्वगुरु म्हणा, काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण हे चित्र जर आपल्याला बघायचं आहे, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जो सन्मान मिळायला हवा, ते चित्र असेल तर माझा सहभाग आज तिथे हवा आहे. मी कुठल्या पद्धतीने हा सहभाग करू शकतो याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. मी केला पाहिजे विचार. साधी गोष्ट असते. पंडित दीनदयाळ उपाध्यायने सांगितलेला स्वदेशीचा विचार सांगितलेला. काय विचार आहे तो? आज प्रधानमंत्री मोदीजी सांगतात बी व्होकल फॉर लोकल. म्हणजे काय? माझ्या शेजारी जे पिकतं तयार होतं त्याचा वापर मी केला पाहिजे. एवढी साधी गोष्ट मी करू शकतो. मला वाटतं केली पाहिजे आपण सगळ्यांनी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लोकमान्य टिळक अध्यासन, गणित विभाग आणि संत ज्ञानेश्वर अध्यासनानं संयुक्तपणे लोकमान्य टिळक स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. ज्येष्ठ लेखिका, कवयित्री आणि संत ज्ञानेश्वर अध्यासनाच्या प्रमुख डॉक्टर अरुणा ढेरे यांनी या व्याख्यानमालेत गीत रामायणातील काव्य सौंदर्य या विषयावर आपले विचार मांडले. गीत रामायणात दडलेलं काव्य सौंदर्य, मराठी भाषेतील समृद्ध शब्दवैभव आणि भावसंपन्नता याचं ओघवतं दर्शन अरुणा ढेरे यांनी आपल्या भाषणातून केलं. आपल्याला रामायण आणि महाभारत ही 2 महाकाव्य कुठलाही आपल्या पूर्वसंचित नसताना मिळालेली आहे. त्यासाठी आपण काही केलेलं नाही, पण 2 अशी महाकाव्य आपल्याला मिळाली की जी आज सगळ्या जगालाच, केवळ भारतीयांनाच नव्हे तर मार्गदर्शक ठरू शकतात. आणि हजारो वर्षांचा काळ मध्ये गेला तरी सुद्धा आज पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्याच्या अंगाने आपण त्यांच्यामधल्या अनेक गोष्टी या आदर्श म्हणून स्वीकारू शकतो. संपूर्ण रामायण, रामायण हा शब्द सुद्धा मलाच वाटतं तुमच्यासमोर फोड करून सांगावं. अयन हा संस्कृत शब्द आहे. रामाचं अयन, अयन म्हणजे प्रवास. रामचरित्राचा प्रवास म्हणजे रामायण. पुष्कळ उशिरा वाचलं गीत रामायण मुळातलं, पण त्याआधी खरंच रामायण ऐकलं ते गीत रामायणामध्ये नाही. पु ल देशपांडेंनी 1981 मध्ये गीत रामायणाच्यावर लिहिलं होतं की गीत रामायणाच्या रचनेमुळे माडगूळकरांचं कवी म्हणून आणि सुधीर फडक्यांचं गायक म्हणून जीवन धन्य झालं. या दोघांच्या जीवनाला कृतार्थता लाभण्याचा योग आम्हाला पाहता आला हे आमचं भाग्य. जीवनाचा हिशेब मांडताना जमेच्या बाजूला टाकायच्या गोष्टी, माडगूळकरांच्या गीत रामायणाच्या, सुधीर फडक्यांनी केलेल्या गायनाचं श्रवण, अशी नोंद आम्ही अंतःकरणावर केव्हाच केलेली.
आपलं भावविश्व समृद्ध करणाऱ्या त्या कवितेला पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करावासा वाटतो आणि पुन्हा एकदा हे का वाटतं लोकांना इतकं अपूर्वही त्याचा शोध घ्यावासा वाटतो. असा शोध घेणं म्हणजे आपल्या रसिकतेचा दर्जा वाढवण्यासारखं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. गाणं आवडतं म्हणून ऐकणं वेगळं, वाचन आवडतं म्हणून करणं वेगळं, पण आस्वादाच्या वेगवेगळ्या पातळ्या वेगवेगळ्या जागा शोधत आपली रसिकता समृद्ध करावी लागते. ती हळूहळू माणसामध्ये फळासारखी पिकत जायला लागते. गीतरामायणाचा आस्वाद अशा सततपणाने आपल्याला घेता यावा म्हणून आजचं हे व्याख्यान आहे. माडगूळकर हे तशा जातीचे गीतकार होते असं मला वाटतं. त्यांनी काय म्हटलं की त्यांनी रामायण कसं लिहिलं तेव्हा त्यांनी म्हटलं की माझी आई अजाणतेपणी केव्हा माता खाली पाय उठी. मी म्हटलं आपल्याला घरातूनच रामकथा ऐकायला मिळाली. बीज धर्माच्या धुमाचे कण कण गेले पोटी, छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची धुंडी, पुन्हा एकदा भाग्यवेळी पूजा रामाची मांडली. देववाणी तले ओज शीतळले माझ्या ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे झाले चांदणे मराठी. आता मी साधी उपमा आहे बघा. वाल्मिकीच्या भास्कराचे झाले चांदणे मराठी म्हणजे काय? आपलं नुसतंच एक बाबा वाल्मिकी सूर्य आणि त्याचं मराठी चांदणं मी सांगतोय. पण तुमच्या असं लक्षात येईल की सूर्याचं तेज घेऊनच चंद्रप्रकाश करतो, चंद्र परप्रकाश आहे. तसं वाल्मिकींचं मुळातलं जे आहे काव्य ते घेऊनच मी गीतरामायण रचलेलं आहे. म्हणून वाल्मिकीच्या भास्कराचे झाले चांदणे मराठी. आणि मग देववाणीतले तेज शीतळले माझ्या ओठी, मूळ संस्कृतातलं तेज आहे. जसं ज्ञानेश्वरांनी मगाशी सरांनी सांगितलं तसं की मराठी ताडलं संस्कृतातलं ज्ञान, तसं यांनी म्हटलंय त्या देववाणीतलं तेज हे माझ्या मराठीमध्ये आणताना आणखी गोड झालंय, गीतात्मक झालंय, शीतल झालंय, चांदण्यासारखं झालंय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याच्या उद्देशानं पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना इस्रोची भेट नुकतीच घडवण्यात आली. या दौऱ्यासाठी आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्राकडून 3 टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यातून विद्यार्थ्यांची निवड केली. या परीक्षेत 13,000हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातले 75 विद्यार्थी निवडण्यात आले. त्यापैकी 50 विद्यार्थ्यांनी नुकतीच इस्रोला भेट दिली आणि 25 विद्यार्थी अमेरिकेतल्या नासाला भेट देण्यासाठी जाणार आहेत. या उपक्रमाबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेच्या 75 मुलांचं सिलेक्शन आम्ही नासा आणि इस्रोच्या व्हिजिटसाठी केलं होतं. खरं तर हा एकच भाग नसून आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि एकंदरीतच शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी एक मॉडेल स्कूलचा कन्सेप्ट राबवतोय आणि त्याच्यातील एक भाग म्हणून नासा आणि इस्रोची व्हिजिट विद्यार्थ्यांसाठीची आहे. यामध्ये पूर्वी आम्ही जयंत नारळीकर सरांशी चर्चा करून आयुकाबरोबर एक MOU केला आणि आयुकांनी ही जबाबदारी घेतली सिलेक्शन करण्याची विद्यार्थ्यांची. त्यानंतर ओव्हरऑल नासामध्ये नुसतं व्हिजिट न करता त्याच्यामध्ये त्याची आयटनरी काय असावी, काय काय पाहावं, काय तिथे जाऊन अभ्यास करावा आणि आयुकाशी एकंदरीत त्यांचा इस्रोचा आणि नासाचा संपर्क असल्यामुळे त्यांनी तिथल्या व्यवस्थापनाशी अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही व्हिजिट ठरवली होती. ह्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये नासानी स्वतः क्वेश्चन पेपर सेट केले, परीक्षा घेतल्या आणि त्या परीक्षेतील मेरिटमधील सर्व 75 विद्यार्थी सिलेक्ट केले. खरं तर हे करत असताना 2 स्क्रीनिंग टेस्ट झाल्या, म्हणजे ज्याच्यामध्ये रिटर्न टेस्ट म्हणतो आपण. पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या टाईपची म्हणजे ज्याला आपण कोडिंग टाईपची एक्झाम दिली. तदनंतर मग आयुकाने त्यांचे इंटरव्ह्यू घेतले आणि 75 मुलं सिलेक्ट केली. 234 मुलं एकंदरीत ह्याच्यामधून सिलेक्ट केली होती रिटर्नमधून. हे करत असताना सर्व तालुक्यांना रिप्रेझेंटेशन मिळेल हे बघितलं होतं आणि त्याचबरोबर अतिशय मेरिटोरियस मुलं ही आता सिलेक्ट केली आयुकाने. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संकलन होतं भूषण राजगुरू, सीमा चोरडिया, योगेश रांगणेकर आणि निकिता देशमुख यांचं. वाचन आणि संपादन होतं माधवी कुलकर्णी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तेव्हा श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.